ठाण्यावर पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे आणि शिवसेनेच्या या विजयात अतिशय मोलाचा वाटा उचललेले युवा नेते युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आपल्याबरोबर आहेत. आदित्य, पहिले तर तुझं या विजयाबद्दल अभिनंदन, कारण तू या सगळ्या निवडणुकांमध्ये एकदम ऍक्टिव्ह रोल प्ले केला होतास. युवा नेता म्हणून तू ज्यावेळेला फिरत होतास या सगळ्या एकूणच कॅम्पेनिंगमध्ये, काय तुला विशेष विजयाचा वास येत होता का? कारण एक म्हणतात ना, विजयाचा वास येतोय, तसं काही तुझ्याबद्दल झालेलं? नाही, नक्कीच जिंकणार होतो हे माहितीच होतं आणि कॅम्पेनिंग माझ्यासाठी सोपं झालं, कारण जे काम करून दाखवलंय ते लोकांसमोर होतं आणि म्हणून लोकांसमोर मी अभिमानाने जाऊ शकत होतो की आम्ही हे करून दाखवलं. एक युवा नेता म्हणून युवा सेनेची सूत्र हातात घेतल्यानंतर सेनेटचा विजय तू मिळवला होतास, विजयाची चव चाखली होतीस, पण महापालिकेतला विजय तुझ्यासाठी किती महत्वाचा वाटतो? नाही, नक्कीच आवाज उठवायला एक चांगलं माध्यम आहे, कारण महापालिकेत पण आम्ही गेले 1 वर्ष जे जोराने काम करतोय युवासेना म्हणून आणि युनिव्हर्सिटीमधून, तसंच काम पुढे न्यायला महापालिका एक महत्वाचं हे आहे, साधन आहे. करून दाखवलं हे जे कॅम्पेन आहे, अतिशय मोठ्या प्रमाणावर या कॅम्पेनची चर्चा झाली, जरी त्याच्यावर टीका झाली तरी कॅम्पेन म्हणून ते एक यशस्वी ठरलं. या कॅम्पेनमध्ये पण तुझा रोल होता. कसं नेमकं या कॅम्पेनच्या बद्दल काही मला तू काय नेमके त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलं त्याबद्दल काही गोष्टी सांग. नाही, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आमचं एक कलाकारांचंच घराणं असल्यामुळे सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन होतं आणि मग बाबा असतील, सगळे आजोबांचंही कॉन्ट्रीब्युशन होतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचं कधी ट्रान्सलेशन करणं, कधी फोटो काढून आणणं, ह्याच्यात सगळ्यात चालू होतं माझं काम. आतापर्यंत बाबांच्या प्रचारात त्यांना मदत करणार आदित्य आम्ही बघितलेला, पण स्वतः प्रचारात उतरून यावेळेला आदित्यने जे एक वातावरण तयार केलं युवा वर्गामध्ये, कितपत तू या सगळ्या कॅम्पेनिंग मध्ये यशस्वी झालास असं तुला वाटतं? नाही, माझं हे काहीच नव्हतं. जे सोबत माझी टीम होती, सगळे तरुण मुलं होती, त्यांचं हे यश आहे खरं, मुलं मुलींचं. एकूणच युवा सेनेचा एकूणच या सगळ्या विजयामुळे कसा आता पुढे भविष्यात युवा सेनेला या विजयाचा फायदा होऊ शकतो असं तुला वाटतं? युवा सेनेपेक्षा मला वाटतं मुंबईकरांनाच फायदा होईल, कारण जे 15 वर्ष आम्ही काम करतोय, लोकांची सेवा करतोय, ते अजून पुढे 15, 20, 100 वर्ष करण्याचं एक साधन आहे. पुढच्या 5 वर्षात बाबांकडून मुंबईकरांसाठी काय अपेक्षा तू व्यक्त करशील? एक आहे की गेल्या 15 वर्षात काही असो, मुंबईत एक चेहरा म्हणून बाबा किंवा उद्धवजी ठाकरेच समोर येतात नेहमी. कधी कामाची गोष्ट असेल, जल्लोषाची असेल, मुंबईचा चेहरा कोण? तर उद्धव ठाकरे, आणि तेच आता पुढे काम करत राहतील. मला एकच शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्या विजयाच्या जेव्हा बातम्या येत होत्या, हळूहळू जेव्हा विजय दोन्हीकडे सुकर झाला, दोन्हीकडे सत्ता येणार असे संकेत मिळाल्यानंतर बाळासाहेबांशी बोलणं झालं का? आणि जर झालं असेल तर काय बोलले ते? नक्कीच, ते खरंच खूप खुश होते आणि भगवा फडकला, डौलानी फडकला आणि कोणाची गरज नाही लागणार हे कळल्यानंतर खूप त्यांना आनंद झाला. धन्यवाद आदित्य आमच्याशी बोलल्याबद्दल. युवा नेते आदित्य ठाकरे, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप भणगेसह विनोद तळेकर, IBN लोकमत.